नमस्कार मंडळी, अमुच्या गावी तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी नवीन काम सुरू असतं बागेमध्ये. त्यातलाच एक नवीन आज काम म्हणजे इतर बागेतली कामं अजून पूर्ण व्हायची आहेत, परंतु थोडंसं चेंज असणं फार गरजेचं आहे. हेच बोलून आम्ही दर दिवसाला काही ना काहीतरी युनिकनेस आणायचा प्रयत्न करत असतो. झालं असं की पावसाची चाहूल आपल्याला एप्रिल महिन्यापासूनच जाणवायला लागलेली आहे. त्यामुळे जे काही पेंडा असतो गुरांसाठी, सुका चारा जो पावसाळी आपण बाहेर हिरवा चारा तयार होईपर्यंत का होईना आपला त्यांना खाऊ घालायला लागतो. त्यांचं जे काही खाद्याचं मॅनेजमेंट आहे त्यासाठी तो जो पेंडा असतो किंवा गवत काढलेलं असतं, सुकं गवत तुम्ही मागे पाहू शकता इथे, जे आपण उन्हाळी काढून ठेवतो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वगैरे. तर आत्ता काय करत आहोत, ह्याच्या तुम्हाला सिमेंटच्या मेडी मागे दिसत असतील, त्याचं आपण एक छोटंसं स्ट्रक्चर बनवून घेत आहोत. तर पारईच्या मदतीने आता आपण खड्डे काढून घेतलेले आहेत. असं अंतर जे आहे, रुंदी आहे 12 फुटाची आणि लांबी जी आहे ती टोटल आहे 20 फुटाची. सो 12 बाय 20ची आसपासची शेड असणार आहे. आता सम्याच्या हातात जी तुम्ही मेड पाहतात समोर, ती 10 फुटाची आहे आणि उतारामध्ये आपण 8-8 फुटाचे घेतलेले आहेत मेड्या. ही आमची पूर्वीची शेड आहे. 2020ला आम्ही ही तयार करून घेतली होती, पण आता झालं असं ठिकठिकाणी तुम्ही पाहू शकता बसली आहे ती. आम्ही गेल्याच पावसाळ्यामध्ये त्याला टेके दिले होते. हा बघा, हा एक टेका आहे, तिथे आहे. नाहीतर ही कोसळणार होती एका साईडला, तर तिने तो पावसाळा आपल्याला सांभाळून घेतला, परंतु ह्या पावसाळ्यामध्ये ते काय आपल्याला शक्य दिसत नाही आहे. हा जो पेंडा आहे, त्याचबरोबर इतर जो या वर्षीचा भात होता आपला, तो त्याचं गवत एकंदरीत आपल्याला सगळं आणि फाटी जी काही खाली दिसते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या नवीन शेडमध्ये ठेवायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय तर पेंडा म्हणा किंवा गवत जे काढलं आहे किंवा फाटी म्हणा, हे एकंदरीत आपल्याला ह्या मोठ्या शेडमध्ये करायचे. शेड थोडीशी मोठी होणार आहे नक्कीच, परंतु आपण त्याचा वापर नक्कीच काही ना काहीतरी चांगल्या गोष्टींसाठी करणार आहोत. आपण एकीकडे 10 ड्रम थेअरी सारखे सेटअप्स बनवायला बघत आहोत, तर कुठे ना कुठेतरी खत निर्मितीसाठी एक कॉर्नर असणं गरजेचं आहे. मग या शेडचा वापर आपण कसा काय मल्टिपल युजेससाठी करत आहोत ते पुढे पाहणारच आहोत. शेड जसजशी तयार होईल तसतसे व्हिडिओ पुढे येत राहतील. तर मंडळी, आपण लेवल ट्यूबच्या मदतीने आता पूर्ण लेवल काढून घेत आहोत. साधारण किती इंच आहे? 5.25 इंच. तर आपण इथे लेवल मॅच करत आहोत. इथे तुम्ही पाहू शकता